काही दिवसांपूर्वी लडाख येथे मोठा हिंसाचार झाला। तेथे जैन सीड म्हणजेच नेपाळसारखी परिस्थिती देखील उद्भवली आणि त्यामध्ये भाजपचं कार्यालय जाळलं गेलं। त्या संदर्भात अनेक चॅनल्सवरती एकच बातमी झळकत होती। लडाखमध्ये जैनजीचा उद्रेक, हिंसाचार, भाजप कार्यालय जाळलं किंवा पोलीस व्हॅन पेटवल्या गेल्या, रस्त्यावरती तरुणांचा लोंढा। नेपाळमधील अलीकडील जैनसी उठावानं तिथली सत्ता उलथवून टाकली, सत्तांतर झालं आणि आता लडाखमध्ये देखील असाच काहीसं चित्र होताना दिसत असल्यानं तशा आशयाच्या बातम्या केवळ न्यूज चॅनलवरती पसरलेल्या आहेत किंवा दाखवल्या जात आहेत। एक राष्ट्रीय संकटाची ही एक घंटाच वाजवली होती की काय असं म्हटलं जातं। पण खरा प्रश्न असा आहे की हा खरा जैनजीचा उठाव आहे का? का माध्यमांनी या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊन एक खरा मुद्दा झाकलेला आहे? लडाखचा हा संवेदनशील भाग, एका बाजूला पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला चीन, येथील कोणत्याही अस्थिरतेचे परिणाम केवळ स्थानिक नसून राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक देखील ठरू शकतात। या घटनेच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास ही फक्त तरुणांचा एक प्रकारे उद्रेक नसून 5 वर्षांच्या अपूर्ण आश्वासनांचा आणि आर्थिक सांस्कृतिक असुरक्षिततेचा एक परिणाम देखील या उठावातून दिसतो आहे। 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह शहरात घडलेल्या या घटनेचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। ही हिंसा आहे ती आता हिंसा 2 दिवसानंतर शमली आहे, पण लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सेस म्हणजेच केडीए या राज्यत्वाची मागणी करत बंद पुकारलेला होता। ही मागणी नवीन नाहीये। 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेश झाला आणि पण त्यासोबतच दिलेल्या राज्यत्व आणि 6व्या अनुसूचित समावेशाच्या आश्वासनांना 5 वर्ष झाली तरी पण पूर्णतः करण्यात सरकार अपयशी ठरलं। त्यामुळे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात 12 सप्टेंबर 2025 पासून उपोषण सुरू होतं। 35 दिवसांत ते संपलं, पण त्याच दिवशी 2 वयोवृद्ध उपोषकांना 72 आणि 65 वर्षे ते उपोषक होते, त्यात आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। यानंतर तरुणांनी शांत मिरवणुकीतून सरकारी इमारतीकडे त्यांचा मोर्चा वाहला, पण अचानकच हिंसा भडकली। भाजपचे लेह कार्यालय देखील जाळलं गेलं, पोलीस व्हॅन पेटवल्या गेल्या, कार्यालयांवरती हल्ले केले गेले, पोलिसांनी यामध्ये लाठीचार्ज देखील केला, वेळीच अश्रुधूर आणि गोळीबार देखील केला। या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच 4 तरुण यामध्ये मृत्युमुखी पडले, 50 ते 70 जण साधारणतः यामध्ये जखमी झालेत, यात 5 गंभीर आहेत आणि 30 पोलीस देखील या घटनेत जखमी आहेत। केंद्र सरकारनं कर्फ्यू लावलाय, 4 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावरती बंदी घातली आणि लेह प्रशासनानं तपास सुरू केलाय। हा हिंसाचार अचानक कसा भडकला? मुळात शांत उपोषणातून हिंसेकडे वळण्यामागे जैनजीची भूमिका आहे, पण ती झपाट्यानं नाही। सोनम वांगचुक यांनी या तरुणांना जैनजी रिव्होल्यूशन असं देखील म्हटलंय, जे नेपाळमधील अलीकडील म्हणजे सप्टेंबर याच महिन्यात घडलेली जैनजी उठावाशी तुलना करत होते, जिथं भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांनी पंतप्रधान KP शर्मा ओलींना देश सोडायला भाग पाडलं आणि सत्ता देखील उलथवली गेली। वांगचुक यांनी अरब स्प्रिंगसारखे उदाहरणही यावेळी दिले, ज्यामुळं केंद्र सरकारनं त्यांना हिंसेला भडकावल्याचा आरोप देखील केला गेला। पण वांगचुक यांनी नंतर स्पष्ट केले की जैनजी हा माध्यमांचा शब्द आहे। मी तरुणांच्या रागाची एक ओळख करून दिली आहे। खरा मुद्दा हा आहे लडाखमधील बेरोजगारी आणि त्यानंतर त्याचा वाढता दर, म्हणजेच परंपरागत जे काही व्यवसाय आहे तो, त्यानंतर त्यांना जे काही आहे रोजगारापासून ते अलिप्त आहेत। 26.5% राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट अशी काही सरासरी आहे आणि स्थानिकांना नोकऱ्या, जमिनीपासून वंचित ठेवणारी धोरणं। लेह बौद्ध बहुल भाग आणि कारगिल म्हणजेच मुस्लिम बहुल अशी 2 भाग आहेत, ते एकत्र येऊन मागणी करत आहेत। राज्यत्व, 6व्या अनुसूचित म्हणजे स्वायत्तता, सेपरेट, लेह कारगिलसाठी वेगळी लोकसभा जागा आणि स्थानिक रक्षण या मागण्या पूर्ण न झाल्यानं तरुणांमध्ये
शांततेने काही होत नाहीये ही चीड निर्माण झाली आणि हा उठाव झाला असं देखील म्हटलं गेलं. 2 आठवड्यांच्या शांत आंदोलनानंतर 6 ऑक्टोबरला केंद्राशी बोलणी अपेक्षित असताना उपोषकांच्या आजारी पडल्यानं आणि त्यांना त्रास झाल्यानं आणि त्यांची परिस्थिती खालावल्यानं तरुण भावनिक झाले आणि ही हिंसा भडकली. माध्यमांनी या हिंसेला जेन झी लाट असं देखील म्हटलं आहे. नेपाळशी जोडलं जात आहे, तशी तुलना केली जात आहे. पण हे अतिशयोक्ती आहे का? नेपाळमधील उठाव हा भ्रष्टाचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात होता. तर लडाखचा मुद्दा स्थानिक स्वायत्तता आणि आर्थिक न्यायाचा आहे, रोजगाराचा आहे. भाजपनं मात्र याला काँग्रेसचं एक षडयंत्र म्हटलेलं आहे, एक काँग्रेसचं राजकारण म्हटलेलं आहे. लेह काँग्रेस पार्षद स्टॅन्झिन सेपंग याने हिंसेला भडकवल्याचा आरोप लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांनी बांगलादेश नेपाळशी तुलना करत बाह्य प्रभाव या घटनेला प्रभावित करत असल्याचं सूचित केलंय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि माजी सीएम मेहबूबा मुफ्ती यांनी देखील मात्र केंद्राच्या क्रायसिस मॅनेजमेंटला दोष दिलेला आहे. 2019च्या बदलांमुळे लडाख ब्रेटेड झाल्याचं देखील म्हटलेलं जात आहे. त्याचबरोबर ही घटना फक्त हिंसाच नव्हे तर केंद्राच्या अपयशाची म्हणजेच केंद्र सरकारच्या अपयशाची एक ओळख करून देणारी घटना आहे. शांत आंदोलकांना बोलणीत अडकवून ठेवणं आणि नंतर हिंसेसाठी कुठेतरी दोषी ठरवणं, लडाखचा भौगोलिक महत्त्व हे विसरता येत नाहीये. हा भाग चीनच्या आक्रमकतेनं म्हणजेच गलवान खोऱ्यानंतरचा आणि पाकिस्तानच्या सीमेवर हा भाग आहे. येथील अस्थिरता केवळ सामाजिक नसून लष्करी आणि आर्थिक सुरक्षेचा एक प्रश्न देखील त्यामध्ये गुंतलेला आहे. जेन झीचा हा उद्रेक खरा असला तरी तो नेपाळप्रमाणे सत्ता उलथवण्यासाठी झालेला नाहीये. तो एक स्थानिक असंतोषाची अभिव्यक्ती किंवा त्या माध्यमातून झालेला उठाव आणि ही चळवळ आहे. केंद्रानं 6 ऑक्टोबरच्या बोलणीत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ही चिंगारीच म्हणजेच ही जी काही आग लागली आहे, हा उठाव झालाय तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तरुणांच्या या रागाला शांततेने वाट करून द्यावी, अन्यथा जेन झी रिव्होल्यूशन ही एक केवळ माध्यमांची शीर्षक नाही तर वास्तव देखील होऊ शकतं किंवा तशा घटना पुढे उद्रेकार्थ होऊ शकतात, घटना घडू शकतात असा देखील त्या माध्यमातून या उठावातून एक मेसेज देण्याचाच स्थानिकांनी प्रयत्न केलेला आहे. एकूणच या व्हिडिओबद्दल आणि मोदी सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या विरोधात कुठेतरी ही एक आग म्हणायचं आहे आणि ती चिंगारी किंवा आग जर पेटली तर ती भारतभर पोहोचणार का आणि सरकार उलटणार का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र हे सगळं काही विचारांतीच होऊ शकतं. त्यानंतर पाहिलं तर हे फक्त आणि फक्त स्थानिक मुद्द्यांना धरूनच तेथील उठाव होता हे देखील म्हटलं जात आहे. एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायदर एक्सप्रेसच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ.